रामकृष्ण हरी. हिरव्या पालेभाज्या खायचं म्हटलं की मुलांच्या जीवावर येतं. बघा आपण आज ही पालकची भाजी एक जुडी घेतली आहे. ती छान अशी बारीक कट करून घेऊ. हिरव्या पालेभाज्या म्हटलं की मुलं नको म्हणतात, तर आपल्याला मुलांनाही खाऊ घालायची हिरवी पालेभाजी आणि आपल्यालाही बनवण्यासाठी झटपट अशी होणारी ही एक रेसिपी आहे. बघा आपण ही छान अशी एक जुडी निवडून धुवून आणि कट करून घेतली. अगदी अशी सोपी आणि झटपट अशी होणारी ही एक पालकच्या भाजीची रेसिपी आहे. बघा आपली भाजी कट झाली. आता पूर्ण अशी तुम्हाला दाखवते मी. आणि हे जे आहे हे आपण तुरीची डाळ ही 15-20 मिनटं झाली भिजत ठेवली होती. आणि हे वाटाणे आपण आता हे छान असं उकडायला ठेवून घेऊ. कढईत पाणी टाकून भाजी, डाळ आणि वाटाणे उकडायला टाकून ठेवले. आपण एक 7-8 मिनिटासाठी उकडू देऊ. आणि हे आपण थोडं मीठ टाकलंय जेणेकरून भाजीची चव छान होते मिठाने. आणि अगदी थोडीशी साखर टाकली तर आपण एक 7-8 मिनिटं उकडू देऊ. हिला छान मिक्स करून झाकण ठेवू. आता आपली भाजी चेक करू झाली. बघा डाळ भिजत ठेवली होती त्यामुळे मस्त शिजली डाळ आणि भाजी, दोघं पण शिजले. गॅस बंद करून डाळ काढून घेऊ, भाजी काढून घेऊ. आपण मिक्सरमध्ये जास्त बारीक होऊन जाते तर आपण अशीच करणार आहे. झाले. आता आपण फोडणीसाठी वाटण बनवून घेऊ. तुम्हाला दाखवते वाटण काय काय बनवून काढले आपण वाटणासाठी. हे आपलं खोबरं आहे, अद्रक, जिरे, हिरव्या मिरच्या आणि लसूण हे छान मिक्सरमधून बारीक करून घेऊ. एक कांदा आणि एक टमाटा आपण छान बारीक करून घेणार आहे. तुम्ही अजूनही बी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही पालकची भाजी कशात बनवता, हरभरा डाळीत बनवता की तुरीच्या डाळीत बनवता, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक सबस्क्राईब करा. बघा आपण छान आता हे टमाटर झालं आहे बारीक. तर एक कांदा पण आपण बारीक करून घेऊ मस्त. मुलांना हिरव्या भाज्या म्हटलं की नको म्हणता मुलं, मग असं आपण काहीतरी वेगळं करून त्यांना देणार आहे. आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे, खोबरं छान यातून कुटून घेणार आहे. बघा बारीक असं कुटून झाले, काढून घेऊ. आणि आता आपण मस्त फोडणी बनवू. कढई तापली आपली, तेल टाकून घेऊ. 2 पळ्या तेल टाकले आपण. आणि हिरव्या भाजीला जास्त तेल पण नाही वापरायचं. मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडायला लागली. आपण आता हे लगेच कांदा, टोमॅटो बारीक केलेला टाकून घेऊ. कांदा अगदी हलकासा लाल होत चाललाय. आता आपण टोमॅटो टाकून घेऊ. आपण जे खलबत्यात वाटण बनवलं होतं ते पण लगेच टाकून घेऊ. आणि कमी गॅसवर छान फ्राय, छान ब्राऊन होत चाललंय. आपण आता हिंग टाकून घेऊ. आणि अगदी थोडंसं लाल तिखट आणि हळद. बघा आपला छोटा 1 चमचा लाल तिखट टाकलंय आणि अगदी चिमूटभर अशी हळद टाकली आपण. हे परत एकजीव करून घेऊ आणि छान फोडणीला मिक्स होऊ देऊ. बघा आता आपण गॅस मोठा केलाय जेणेकरून फोडणी चांगली बसायला पाहिजे. अगदी अशी सणसणीत अशी चरकन आवाज यायला पाहिजे. ही आपली घुटून घेतलेली डाळ आणि पालक. बघा छान फोडणी बसली आहे.
आता आपण शिजायच्या वेळेस थोडं मीठ टाकलेलं आहे, तर मीठ टाकताना लक्षपूर्वक टाकायचं. यात आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकून घेऊ. आता पाहिजे तसं हे आपलं आलं 1 चमच मीठ आणि छान मोठ्या गॅसवर एक उकळ काढून घेऊ. बघा किती छान झाली आपली डाळ पालक. तुम्ही पण अशी डाळ पालक नक्की बनवा आणि मला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.